तर स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आपले फोटोशॉप मास्टर क्लास सुरू केलेली आहे. त्याचा आज 7वा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉग बॅकग्राऊंड, सिनेमॅटिक बॅकग्राऊंड आणि थोडक्यात वेगवेगळं बॅकग्राऊंड बनवायला शिकणार आहे. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपलं फोटोशॉप ओपन करायचे. आपल्याला आता साईज घ्यायची आहे, तर आपण वेगळी साईज घेऊ थोडक्यात. तर पहिल्यांदा न्यूवरती जाऊ, फाईल न्यू आणि 4x5 इंस्टाग्राम रेशिओचा घेऊ आपण. 4 इथं टाईप करू, 4 आणि 5 विड्थ 4, हाईट 5 आणि उभं ओरिएंटेशन 500 रिझोल्युशन. ओके, त्यानंतर एंटर. तर आता आपला 4x5चा कॅनव्हास साईज आलेला आहे. तर आता आपल्याला यावरती बॅकग्राऊंड बनवायचे. पहिल्यांदा आहे ना आपल्याला फॉग बॅकग्राऊंड आपण शिकून बनवायला. तर तो कसं, पिंटरेस्टवरती येऊ. आपल्याला आहे ना सर्व मटेरियल आहे ना पिंटरेस्टवरतीच भेटतात, इथूनच घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, माझ्याकडे सर्व टाईपचं मटेरियल येतं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मटेरियल इथून घेऊ शकता. तर आता आपण इथं टाकू बॅकग्राऊंड टाकू, फक्त बघू कसा रिझल्ट येतो आपल्याला. हे बघा, कलरफुल एकदम रिझल्ट येतो. तर आपल्याला फॉग बॅकग्राऊंड बनवायचे, तर त्या टाईपचे आपल्याला बॅकग्राऊंड शोधावे लागतील आणि घ्यायला लागतील. ओके, तर यामध्ये आपण जाऊ. एक रिझल्ट नाही बघायचा आपल्याला, भरपूर रिझल्ट असतात. एकमध्ये आपण मध्ये गेलो की खूप सारे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. हे बघा, तर आपल्याला थोडक्यात विचार करूनच घ्यायचे, कारण आपल्याला चांगलं बॅकग्राऊंड बनवायचे. हा घेऊ थोडक्यात पिंकवाला आहे, पिंकमध्ये हा घेऊ. ओके, त्यानंतर अजून बघू थोडक्यात. हा नको, अजून बघू आपण कलरफुल थोडक्यात. त्यानंतर आहे ना आपण हा घेतलेला आहे ना, आता आपण हा घेऊ, एक रेडिश घेऊ, रेड आणि येलो. ओके, त्यानंतर आता आपण वेगवेगळा घेऊ, वेगवेगळ्या कलरमध्ये घ्यायचे आपल्याला. जेवढे कलर मिक्स होतात ना तेवढं आपलं बॅकग्राऊंड फॉग टाईपमध्ये चांगलं दिसतं. फॉग बॅकग्राऊंड सर्वात भारी दिसतं. त्यानंतर सिनेमॅटिकचा पण भाग बघणारचे. पहिल्यांदा हा भाग बघून घेऊ आपण. तर यामध्ये जाऊ, जरा बघू. अजून आपल्याला शोधावे लागतात, लगेच काय मिळत नाही मनासारखं आपल्याला, त्यामुळे शोधायचे भरपूर. शोधलं तरच भेटतात. हे बघा, हा घेऊ एक. हा मस्त सर्वकडे कलर झालेला. हा वॉटर कलर टेक्स्चर आहे. हा आपण टेक्स्टमध्ये पण वापरू शकतो आणि बाकी गोष्टींमध्ये पण वापरू शकतो. हा घेऊ एक, हा घेऊ एक. आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही घेऊ शकता पाहिजे तसा, बट मी हे चार पाच झाले. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ॲड करू शकता. ओके, इथं आले. आता आपल्याला प्लेस एम्बेड करायचं आहे. डाउनलोडमध्ये जायचं, आपण डाउनलोड केलेले हे बघा 4 आलेले. तर पहिल्यांदा हा पण ॲड करू. ओके, आलेले. आता आपल्याला थोडक्यात स्ट्रेच वगैरे करायचं आहे, पूर्ण स्क्रीनवरती लावायचे. हे बघा, तर शिफ्ट अल्ट दाबू, स्ट्रेच करू. हे बघा, स्ट्रेच झालं. ओके, आता आपल्याला याला इन्वर्ट करायचे आहे. तर इन्वर्ट कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही इथून पण करू शकता, इथून इन्वर्ट, नाहीतर म्हणजे आपल्याला डायरेक्ट इन्वर्ट मास्क लावायचं आहे. तर काय सगळं लावायचं, याची 2 पद्धती आहेत. पहिल्यांदा तर मास्क घ्यायचं, यानंतर मास्क लागेल आणि कंट्रोल आय दाबायचं. कंट्रोल आय, हे बघा झालं इन्वर्ट. ओके, त्यानंतर दुसरी पद्धत. तर इथं क्लिक करायचं, आपल्याला अल्ट दाबायचं, मास्क लावायचं. हे बघा इन्वर्ट आलं, इन्वर्ट झालं. ओके, तर आता आपल्याला ब्रश घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणता पण ब्रश घ्या, मी एक मावाला पावडर ब्रश घेतो. हा बघा, हा पावडर ब्रश घेऊ. तुम्हाला आपल्या साईटवरती खूप सारे ब्रश भेटून जातात ऑनलाईन, तिथून तुम्ही घेऊन टाका. ओके, आता आपल्याला काय ठेवायचं, आपल्याला पाहिजे व्हाईट कलर ठेवायचं. या 2 कलर बघून घ्यायचं. ब्लॅक ठेवला तर येणार नाही, ते इरेज होईल. ब्लॅक कलर खालचा, वरचा कलर आपल्याला पाहिजे ते येईल. ओके, तर इथून चेंज करून घ्यायचं. आता ब्लॅक केला तर आता तर काहीच नाही, तर काहीच येणारच नाही. व्हाईट ठेवायचं इथून. त्यानंतर अशा प्रकारे मारायचं. हे बघा, हे बघा, हे बघा.
एक मध्ये मारू. ओके, झालं. आता आपण दुसरा ॲड करू बॅकग्राऊंड. इकडे येऊ, त्यानंतर हा वाला ट्राय करू. तर याचं थोडक्यात आपण रोटेट करून घेऊ, शिफ्ट दाबून अशा प्रकारे रोटेट करू. ओके, त्यानंतर आपल्याला स्ट्रेच करायचे, अल्ट शिफ्ट दाबायचं, अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. त्यानंतर पुन्हा अल्ट शिफ्ट आणि अशा प्रकारे, हे बघा. ओके, फिट झालं पूर्ण स्क्रीनवरती. आता पुन्हा याला मास्क लावू, अल्ट दाबून मास्क लावू, म्हणजे पुन्हा इन्वर्ट लागेल. ओके, तर हा कलर आहे ना आपल्याला कमी आपल्याला पाहिजे. ओके, तर इथून आपण फ्लो कमी करून टाकू. इथून फ्लो कमी करू शकता आपण, कमी पाहिजे आपल्याला, हे बघा अशा प्रकारे. ओके, तर आता आपण थोडक्यात घेऊ मिक्सिंगसाठी फक्त, हे बघा असं. हा नको, जास्त होते, इथं घेऊ. थोडक्यात अजून फ्लो कमी करू, आपल्याला खूपच लाईट पाहिजे. अशा प्रकारे इकडे. ओके, अशा प्रकारे पावडर थीममध्ये आलेले आहे आपल्या समोर. ओके, थोडक्यात अजून कमी करू आपण. त्यानंतर याचा आहे ना आपण फ्लो पण कमी करून टाकू अशा प्रकारे, म्हणजे ते कमी होईल. हे बघा कमी होतं. झालं. आता आपण दुसरं ॲड करू, तिसरं. तर हा वाला ॲड करू पण. असं काय नाही, तुम्ही कोणता पण ॲड करू शकता, कुठून पण डाउनलोड करू शकता, गुगलवर पण भेटून जाईल तुम्ही टाकले. तर आता याला रोटेट करू आपण. त्यानंतर अल्ट दाबून अशा प्रकारे मोठं करू पहिल्यांदा. त्यानंतर स्ट्रेच करू अल्ट शिफ्टने. झाला, स्ट्रेच झाला. ओके, आता आपल्याला बघायचे कोणते कलर कुठे आहेत. हे बघा, इकडे पर्पल आहे, ब्लू आहे आणि रेड वगैरे. पुन्हा याला अल्ट दाबून मास्क लावायचा, अशा प्रकारे मास्क लावायचा. आता आपण इकडे मारू थोडक्यात. आता याचा फ्लो आपल्याला जास्त ठेवायचा, 100 करू. हे बघा अशा प्रकारे. ओके, थोडक्यात कमीच करू, कंट्रोल Z दाबू, हे नको आहे आपल्याला, कमीच पाहिजे. अशा प्रकारे मारू, इकडे मारू, थोडक्यात या साईडला मारू, इथे मारू, इकडे मारू. प्रॉपर आपले कलर मिक्सचर झाले पाहिजे. इकडे आपल्याला पिंक कलर आहे ना, पिंक कलर वाढवू थोडक्यात. इकडे बघू कोणतं आहे आपल्याला. ऑरेंज कलर नाही पाहिजे, ऑरेंज जास्त नाही पाहिजे. ओके, आता आपल्याला चौथा आपण ॲड करू. कलर बघून घ्यायचे बॅकग्राऊंडमध्ये कुठे जास्त आहेत, कशा प्रकारे आहेत, तर मग त्यानुसार नाही का आपल्याला घ्यायला, म्हणजे मारायला, ब्रश मारायला. ओके, तर याला पुन्हा रोटेट करू आपण. पुन्हा अल्ट दाबून अशा प्रकारे फुल साईज करू पहिल्यांदा. त्यानंतर अल्ट आणि शिफ्टने स्ट्रेच मारू. आलं. ब्लू वगैरे कलर आहे इकडे. इथे थोडक्यात येलो आहे आणि ब्लू आहे आणि पर्पल आणि पिंक. ओके, तर पुन्हा आपण अल्ट दाबू आणि मास्क लावू. तर थोडक्यात मारू. हे बघा कसे कलर मिक्स झालेले आहेत आपले, एकदम प्रॉपर कलर मिक्स झालेले आहेत. इकडेच थोडक्यात खराब दिसते, ते आपण काढून टाकू. थोडक्यात थांबा. तरी हा वाला कलर थोडक्यात बाद दिसतोय एकदम, तर याचा आपण थोडक्यात तो काढून घेऊ. तर ब्लॅक दाबू इरेज करण्यासाठी. पुन्हा ब्रश घेऊ. हे बघा इरेज झालेलं आपलं. ओके, इरेज होताना दिसेल. तर आपण पुन्हा व्हाईट घेऊ आणि याचं थोडक्यात इकडे पिंक वाढवू, अशा प्रकारे ब्लू वाढवू, जास्त नको, अशा प्रकारे. तर इकडून आपण पिंक अजून वाढवू. ओके, बघायचं बॅकग्राऊंड कशा प्रकारे, त्यानुसार आपण कलर मिक्स करायचे. झालं. आता आपल्याला एक सेटिंग करायची. आपण 4 ॲड केले. ओके, अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड तयार झालेले. आता याला अजून चांगलं करण्यासाठी आपण एक नॉईज लावू, नॉईज इफेक्ट. ते इथं प्लसमध्ये जाऊ आणि एक एडिटमध्ये जाऊ, फिलमध्ये जायचं, 50% ग्रे, नॉर्मल मोड, 100% ऑपेसिटी. ओके करायचं. अशा प्रकारे आलं ग्रेचं शेड. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथं फिल्टरमध्ये जायचं, नॉईजमध्ये जायचं, ॲड नॉईज म्हणायचं आणि 40-45 अशा प्रकारे 40-44चा आपण हा लावायचे, नॉईज लावायचे आपल्याला. ओके करायचं. त्यानंतर इथं ब्लेंड ऑप्शनमधून ओव्हरली करून टाकायचं.
हा बघा कशा प्रकारे दिसतोय, अशा प्रकारे दिसतोय आपला. ओके, तर आता काय करायचं आपल्याला, हे झालं. आता आपल्याला थोडक्यात मध्ये व्हाईटनेस पाहिजे, तर त्याच्यासाठी एक नवीन लेअर घ्यायची. एक ब्रश घेऊ आपण आणि इथून त्याचं कलर व्हाईट करू आणि थोडक्यात अशा प्रकारे मारून देऊ आपण. आपलं फ्लो वाढवायचा आपल्याला. हे बघा अशा प्रकारे थोडक्यात ब्रश चेंज करू आपण. हा ब्रश व्यवस्थित दिसत नाही, आपण ब्रश इकडून चेंज करू. हा बघू, हा पण नाही व्यवस्थित. थ्री पण नाही. थोडक्यात तो बघू, चेंजेस करू. हा घेऊ बरं. हा अशा प्रकारे मारू. साईज कमी करू पहिल्यांदा याची. हा चांगला दिसतोय. अशा प्रकारे व्हाईट मारू. आणि हा बघा आपला कशा प्रकारे फॉग टाईप एकदम कडक फॉग बॅकग्राऊंड तयार आहे. चांगलं दिसतोय. आपण अजून कलर यामध्ये ॲड केले अजून बॅकग्राऊंड, तर अजून खास दिसेल. पण मला तर आवडला. तुम्हाला काय आवडलं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, थोडक्यात अशा प्रकारे मारू आणि थोडक्यात कंट्रोल टी मारू खालून. थोडक्यात अशा प्रकारे कमी करून घेऊ, किती पाहिजे किती नाही. ओके, तर अशी लाईन आलेली दिसेल ना, ते मास्क लावायचं आणि थोडक्यात ग्रेडियंट लावून इकडून ब्लॅक कलर करायचं. अशा प्रकारे घालून टाकायचं थोडक्यात. ओके, तर इथं मध्ये व्हाईट आलं. अजून पाहिजे असेल तर अजूनही इकडं घ्यायचं आपण आणि इथून ब्रशने मारू शकता आपण डार्क. आता इथं आपण फोटो वगैरे ॲड करू शकतो. इथं फोटो वगैरे ॲड करू शकतो आपण आणि बर्थडे बॅनर पण बनवू शकतो किंवा इतर बॅनर पण बनवू शकता आपण या बॅकग्राऊंडवरती. आता आपण थोडक्यात सिनेमॅटिकचा भाग बघू. म्हणजे रस्ते, डोंगर वगैरे असतात ना, बिल्डिंग वगैरे, ते ॲड करायला शिकू थोडक्यात. तर इथं फाईलमध्ये जाऊ आपण, नवीन कॅनव्हास घेऊ. यावर हा तसंच ठेवू, हा सेव्ह करून घेऊ नंतर. पहिल्यांदा आपण नवीन कॅनव्हास लावू. आता पुन्हा पिंटरेस्टवरतीच जायचं आपल्याला निम्म मटेरियल आहे ना या पिंटरेस्टवरतीच आपल्याला भेटतं सर्व काही. आता आपल्याला काय करायचे, इथं टाकायचे स्काय आणि सर्च मारायचं. पहिल्यांदा ढगांचा भाग आपण ॲड करू. सिनेमॅटिक गोष्टीत सर्व काही एकदाच नाही मिळत. बॅकग्राऊंड तयार आपल्याला सर्व करायला लागत आहे. ओके, स्काय वगैरे बघू कशा प्रकारे. ओके, हा बघा, हा भारी दिसतोय. सनसेटचा आहे हा घेऊ आपण थोडक्यात. हा घेऊ. ओके, हा डाउनलोड करू आपण. त्यानंतर आता बघू आपण रोडाचा भाग बघू. रोड टाकू बरं. रोड थोडक्यात सर्चला वेळ लागेल. नेटवर्क आपलं थोडक्यात कमी आहे ना, त्यामुळे थोडीशी आपल्याला वाट बघावं लागेल. हे बघा, रोडचे मस्त आलेले आहेत रोड वगैरे. त्यानंतर आपल्याला जसं मॅच, हा बघा, हा चांगला दिसतोय आणि त्या फोटोसोबत मॅच करणारा सुद्धा आहे थोडक्यात. तर अजून बघू, भेटलं चांगलं. हाच घ्यावा असं वाटतंय. हा घेऊ. ओके, त्यानंतर थोडक्यात जमिनीचा भाग घेऊ आपण. लँड म्हणून घेऊ. नाही, जमिनीचा नको, रस्ता घेतलेला आहे ना आपण, तर तो नको. तर आपण डोंगर वगैरे घेऊ. हिल्स म्हणतात त्याला, हिल्स, डोंगर वगैरे बघू अशा प्रकारे. या बघा, अशा प्रकारे मस्त दिसतंय. हे घेऊ आपण. PNG वगैरे भेटले तरी चांगलं आहे. PNG घ्या किंवा डायरेक्ट असलं ना ते पण चांगलं आहे. आपण कटिंग करून घेऊ शकतो. तर इथं अजून बघू बरं. अशा प्रकारचे डोंगर आपले प्राकृतिक असतात ना, ते चांगले दिसतात जास्त, आपल्या ठिकाणचे. हा बघू बरं, हा कसं दिसतं. अशा प्रकारे ना. अजून वेगवेगळं पाहिजे होतं आपल्याला चांगलं. हे बघा, असं पाहिजे, माउंटन पाहिजे, असे छान दिसतात आपल्याला.
तर हा एक घेऊ आपण, त्यानंतर हा घेऊ, हा पण चांगला दिसतो. आपण जॉईंट करू, त्यांना जॉईंट पण करता येते, सगळं करता येतं फोटोशॉपमध्ये. फक्त आपल्याला प्रॉपर शिक्षण पाहिजे, प्रॉपर माहिती पाहिजे. ओके, आलो आपण 4-5 घेतले, रिझल्ट घेतले 4-5 पिंटरेस्टवरून. तर ते इथं आपण पहिल्यांदा ॲड करू. पहिल्यांदा आपला सनसेट व्ह्यू आहे तो घेऊ, तर हा आपण मागे सेट करू अशा प्रकारे. ओके, याच्यातलं आपल्याला स्कायच घ्यायचे, जास्त काय घ्यायचं नाही. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला पुन्हा मास्कच लावायचे इथं, आणि आपल्याला ग्रेडियंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून प्रॉपर्टी बारमध्ये जायचं आपल्याला, तर दुसरा घ्यायचा. ओके, तर ब्लॅक सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे उडवून टाकायचं. अशा प्रकारे करायचे, डायरेक्ट ते आपण इरेज होऊन जाईल पूर्ण. हे बघा, अशा प्रकारे इरेज होत आहे. ओके, असं बघू. पुन्हा आपण ॲड करून पुन्हा आपण चेंजेस करू त्यामध्ये. पहिल्यांदा ॲड करून घेऊ आपण थोडक्यात. तर रस्ता घेऊ, अशा प्रकारे ॲड करू. अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचे. याला पण मास्क लावू आपण, इकडून मॅच करू. हे परत घ्यायची गरज तर नाही. आणि अशा प्रकारे करू थोडक्यात. शिफ्ट दाबून करायचे म्हणजे स्ट्रेट होतं ते. ओके, कंट्रोल टी मारू, याला वरती घेऊ अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपण थोडक्यात स्ट्रेच वगैरे करून टाकू. स्ट्रेच करू, हे बघा चांगलं दिसायला लागलं. ओके, तर यामध्ये ना आता ही वरची जागा आहे ना, थोडक्यात आपण अजून कमी करू. मास्क लावू, व्हाईट सिलेक्ट करू, हे बघा अशा प्रकारे. ओके, आता आपण पुढचा डोंगर वगैरे ॲड करू. माउंटन हा ॲड करू पहिल्यांदा. हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात त्याची साईज वाढवायची आहे, म्हणजे ते पिक्सेलेट झालेलं आहे ना त्यामुळे. तर इमेज साईजमध्ये येऊ 4x5 आणि 500 रिझोल्युशन. ओके करू. ओके, झालं. आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला इरेझर घ्यायचं आहे. इरेझर राईट क्लिक मारायचं आणि मॅजिक इरेझर टूल घ्यायचं. त्यानंतर ओके मारायचं, आणि हे जे बॉक्सेस आहेत नाही आपण डिलीट करून टाकू. अशा प्रकारे डिलीट होऊन जातात ते. ओके, आता कंट्रोल टी मारू आणि अशा प्रकारे सेट करून देऊ आपण. हा रस्ता इकडे आहे ना, तर थोडक्यात हा भाग घेऊ. अशा प्रकारे सेट करू. सगळं सेट करणार आहे आपण, थोडक्यात वेळ लागेल. आता एवढाच फोटो आहे ना, आपल्याला अजून हाच भाग इकडे घ्यायचा. तर तो कसा घ्यायचा तो बघू, पण त्याआधी आहे ना आपण जो दुसरा डोंगर घेतले त्यांना आता तो बघू आपण कशा प्रकारे आपण सेट करू शकतो. तर याचं पण तेच सेम मॅजिक इरेझर टूल घेऊ, ओके करू. नंतर अशा प्रकारे कटवले काय नाही, नंतर आपण काढू शकतो, याचं काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही याचं. ओके, ते मिक्स होऊन जातं बॅकग्राऊंडमध्ये. कंट्रोल टी मारायचे आणि अशा प्रकारे हा भाग चांगला दिसतोय का तो बघू आपण. हे दोन्ही अशा प्रकारे चिटकावले तर ते अशा प्रकारे दिसतात, बघू शकता तुम्ही. अजून आपण चेंजेस करू शकतो दोन्ही पण मध्ये. तर हा घ्यायचा का हा, कोणता घ्यायचा तोच आपण जरा बघू. मला तर वाटतं हाच घ्यावा. हा भाग थोडक्यात आपण पहिल्यांदा ऑफ करून टाकू याचा. पहिल्यांदा हा घेऊन बघून नाही चांगला दिसला तर दुसरा घेऊ. एवढं काय नाही, आपल्याला चेंजेस करता येतात. अशा प्रकारे डबल घेऊ लेअर, अल्टो ओढून आणि इकडे घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर हे चिटकावून देऊ. आता हे सेम करण्यासाठी काय करायचं, राईट क्लिक मारायचं, फ्लिप करायचं हॉरिझॉन्टल. या बघा आता ते मॅच झालं.
मग एकमेकांना जोडलं ते व्यवस्थित. ओके, तर याला दोन्ही लेअर सिलेक्ट करायचे, शिफ्ट दाबून किंवा कंट्रोल दाबून राईट क्लिक मारायचं. याची साईज अशा प्रकारे कमी करून घ्यायची. अजून पण ॲड करू शकता तुम्ही इकडचा भाग. आता हा घेतला ना, याची कंट्रोल जे मारून कॉपी घेऊ, त्यानंतर कंट्रोल टी मारू, कंट्रोल टी. हा दुसरा झाला, कंट्रोल टी मारू आणि इकडे घेऊ अजून. आता राईट क्लिक मारू, हॉरिझॉन्टल करू, झालं मॅच. तिन्ही सिलेक्शन घेऊ, कंट्रोल टी म्हणू. हे तिन्ही पण आपल्याला सिलेक्ट करायचे, सॉरी चारही पण अशा प्रकारे. कंट्रोल टी, झालं सिलेक्शन. आता अशा प्रकारे आपल्याला सेट करायचे. ओके, झालं, सेट झालं. आता आपल्याला हे मॅच करायचे, तर याचं पहिल्यांदा एक ग्रुप मारून घेऊ आपण, ग्रुप आहे. त्यानंतर याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू आपण. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केला. आता याला मॅच करू आपण. तर याला पण आपण मास्क लावू अशा प्रकारे. इथून आपण ग्रेडियंट घेऊ आणि ते सेटिंग काय तशीच आहे. त्यानंतर ब्लॅक कलर घेऊ, अशा प्रकारे आपण थोडक्यात मॅच करून टाकू त्याला. ओके, झालं. आता आपण हा थोडक्यात मॅनेज करू अशा प्रकारे. राईट क्लिक मारू, आपल्याला पाहिजे ढागांचा भाग, जास्त काही पाहिजे नाही इकडचा. त्यानंतर अशा प्रकारे वरती करून देऊ, स्ट्रेच करू आपण. पुन्हा खाली घेऊ, पुन्हा स्ट्रेच करू अशा प्रकारे. ओके, थोडक्यात मिडलला घेऊ. त्यानंतर पुन्हा आपण हे मॅच करू थोडक्यात व्यवस्थित जरा. ओके, झालं, मॅच झालं. तर कंट्रोल टी मारू, व्यवस्थित सेट करून घेऊ अशा प्रकारे. थोडक्यात मोठं करू अशा प्रकारे. आता इथं तुम्ही मॉडेल वगैरे पण टाकू शकता, पण आपण हा डोंगरचा भाग जरा मॅच करण्याचा अजून प्रयत्न करू. लाईटे वगैरे ॲडजस्ट करू. तर पहिल्यांदा तर काय करायचं माहिती का आपल्याला, कलर बॅलेन्स मारू जरा याला, कलर बॅलेन्स बघा इथं. त्यानंतर हा कोणता टोन आहे, ब्लू आहे वगैरे, थोडक्यात ब्लू वगैरे वाढवू त्याचा. हे बघा अशा प्रकारे ब्लू वाढतो. क्लिप मारू म्हणजे यावरतीच तो होईल. येलो थोडक्यात करू, येलो. हां, येलोनेस आहे जास्त. हे बघा अशा प्रकारे मॅच करू. त्यानंतर ब्लू वाढवू, त्याचा ब्लू थोडक्यात वाढवू. आपला सियान कलर आहे तो, मॅजेंटिक वगैरे बघू, थोडक्यात चांगलं दिसतं. हे बघा मस्त दिसते. अशा प्रकारे आपण डोंगर वगैरे ॲड करू शकतो. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलं, कुठून डाउनलोड केलं. हे बघा अशा प्रकारे मॅच केलं. आता यामध्ये आपण काय अजून ॲड करू शकतो, एखादं मॉडेल घेऊन बघू बरं. मॉडेल बघू, तर मॉडेलमध्ये येऊ. हे बघा अशा प्रकारचे फोटोज एक नंबर काम करतात तिथं. अशा फुल साईज असतील ना, पायापासून तर उभे राहणारे. हे बघा अशा प्रकारे रस्त्यावरती. हे बघा. आता याला आपण स्टेबल करू. तिथं काय करायचं, नवीन लेअर घ्यायची. त्यानंतर नवीन लेअर घेतली, ब्रश घ्यायचा, राईट क्लिक मारायचं आणि अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा आणि सॉफ्ट राऊंडेड ब्रश घ्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे चपटा करायचा आणि आता आपण मारू शकतो. अजून चपटा करून घेऊ आपण. ओके, आता आपण इकडे यायचं, राईट क्लिक मारायचं आणि आपण हे बघा अशा प्रकारे मारून घ्यायचं. हे बघा थोडक्यात मोठं करायचं आणि अशा प्रकारे मारायचं. इकडे यायचं, पुन्हा छोटं करायचं. अशा प्रकारे पायाचा भाग संपूर्ण मागच्या भागाला मारायचं. त्यानंतर पुन्हा थोडक्यात वाढवायचं, पुन्हा अशा प्रकारे मारून घ्यायचं. हे बघा स्टेबल झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं नाही. आपण हे थोडक्यात इरेज करून टाकू आपण नंतर. हे बघा इरेजर घेऊ आणि इरेजरचे हार्डनेस 0 करू. त्यानंतर अशा प्रकारे थोडक्यात मारून देऊ. हे बघा अशा प्रकारे आपले इमेज स्टेबल झालेलं आहे.
ओके, आता याचे आपण हे काढू, शॅडो काढू. तर ते कशी, तर याचा पहिल्यांदा कॉपी मारू. त्यानंतर याला काय करायचं आपल्याला, लेवल कंट्रोल एल दाबायचं, कंट्रोल एल. अशा प्रकारे लेवल येते. याला पूर्ण ब्लॅक करायचं, तर व्हाईटला पूर्ण ब्लॅक काढण्याचं आणि अशा प्रकारे ब्लॅक होतं. ओके, ब्लॅक झालं. कंट्रोल टी मारायचं, अशा प्रकारे येतील बॉक्स आले. आता कंट्रोल दाबून धरायचं आणि अशा प्रकारे ते झोपवायचं. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे करायचं. केलं. आता यावरती क्लिक करायचं, तिथं प्रोसेसिंग होईल आणि ब्लॅक कलर येईल. त्यानंतर याला फक्त मागे घ्यायचं, खाली घ्यायचं, या लेअरच्या खाली घ्यायचं. अशा प्रकारे आलं. आता काय करायचं, याची आपल्याला फिल ऑपेसिटी ॲडजस्ट करायची. फिल कमी करायचं बघा, अशा प्रकारे ऑपेसिटीवरती जायचं आणि अशा प्रकारे कमी करायची ऑपेसिटी. ओके, हे बघा अशा प्रकारे केली. आता याला थोडक्यात ब्लर मारायचं. तर सिलेक्टमध्ये जायचं, सॉरी फिल्टरमध्ये जायचं. त्यानंतर ब्लर, बॉक्स ब्लर मारायचं, बॉक्स ब्लर. हे बघा अशा प्रकारे येईल. किंवा दुसरं आपण याचं ब्लर मारलं तरी चालेल, गौसियन ब्लर. हे बघा अशा प्रकारे, ते अशा प्रकारे दिसेल. ओके, हे बघा अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड वगैरे तयार करायला शिकलो, मागे शिकलो. त्यानंतर यामध्ये भरपूर काही गोष्टी आपण अजून पण ॲड करू शकतो. थोडक्यात आपण ढगांचा भाग करू बरं ॲडजस्ट. थोडक्यात अजून स्काय आपण ॲड करू, त्यामध्ये सनसेट स्काय टाईप करू. इथं सनसेट स्काय. हे बघा अशा प्रकारे भारी भारी येतील स्काय. यावरती क्लिक मारू, बघू कोणते चांगले दिसत आहे. इकडचे तर तसेच आहेत सेम. हा बघू बरं, थोडक्यात चांगलं वाटतं. बघू ॲडजस्ट करून कशा प्रकारे दिसतोय. नाही चांगलं दिसलं तर नाही लावायचं, एवढं काय. ओके, आता आपण इकडे येऊ, प्लेस एम्बेड करू, फाईल, प्लेस एम्बेड. सनसेट. त्यानंतर अशा प्रकारे फिट करू आपण आणि याला मास्क लावू, अल्ट मास्क. त्यानंतर कुठं कुठं पाहिजे ना आपण इकडून याने ग्रेडियंटने मारू अशा प्रकारे. व्हाईट सिलेक्ट करून अशा प्रकारे मारू. हे बघा अशा प्रकारे आलं. याचा फील कमी करून टाकू आपण. बस एवढं चांगलं दिसतं आपलं. ओके, आता आपण मागे एखादी गाडी ॲडजस्ट करू. गाडी फॉर्च्युनर वगैरे कोणती पण एखादी गाडी बघू. गाडी होती माझ्याकडे, बघू. ब्लॅक घेतलं. ओके, ब्लॅक घेतले आपण फॉर्च्युनर. ब्लॅकचं बघू बरं, रिमूव्ह करून व्यवस्थित होते का. कारण रिमूव्ह करत बसलो ना आपला वेळ जाईल म्हणून, बाकी काय नाही, आपण करू शकतो तसा. हे बघा इकडून जरा झालेलं आहे व्यवस्थित. ओके, झालेलं आहे रिमूव्ह. आता कंट्रोल टी मारू, याला व्यवस्थित अशा प्रकारे सेट करू गाडी. अशा प्रकारे केली तरी चालेल, किंवा निवळ अशी ठेवली तरी चालेल, तशी पण चांगली दिसते. आपण फुल करू, फुल गाडी अशा प्रकारे ॲडजस्ट करू. हे बघा अशा रस्ता आहे ना. आता पुन्हा आपल्याला प्लस मारून एक नवीन लेअर घ्यायची, खाली सोडायची आणि आपल्याला ब्रश घ्यायची, चपटा करून आणि याला स्टेबल करायची. राईट क्लिक मारू, याची साईज कमी करू अशा प्रकारे. थोडक्यात अशा प्रकारे आपल्याला स्टेबल करायची. पुन्हा इकडची कमी करू, मध्यभागी जास्त डार्कनेस टाकू बाहेर. हे बघा अशा प्रकारे आपण ॲडजस्ट केली. तर ही प्रॉपर झालेलं नाही बॅकग्राऊंड वगैरे, हे बघा राहिलेलं आहे. तर प्रॉपर आपण करू शकतो, तसं काही विषय नाही. तर हे बघा अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड वगैरे बनवायला शिकलो, त्यामध्ये फोटो वगैरे टाकायला शिकलो. ओके,
तर उद्या आपण बघू एखादा बॅनर वगैरे बनवू किंवा काही राहिलं असेल तर ते भाग घेऊ. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कशी वाटले ते सांगा. आणि हो, हे थोडक्यात राहिलेलं आहे ते ठीक आहे, ते आपण व्यवस्थित जर प्रॉपर बनवायचं असलं ना तर आपण बनवूयात एकदम थोडीसुद्धा मिस्टेक न करता. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर रोज ॲक्टिव्ह राहा. रोज आपण व्हिडिओ टाकत असतो. ठीक आहे, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.